तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्त्याचा जो काही वाटप आहे, मार्च आणि एप्रिल महिन्याचा वाटप आता जवळपास 99% पूर्ण झाला. 99% पूर्ण झाला असं आपण म्हणू शकतो. कारण आता 12 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत पहिल्या टप्प्यात आणि त्यानंतर जी आर आला. जी आर आल्यानंतर बाकी उरलेल्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा 1500 3,000 रुपये आलेले आहे. पण अजूनही काही बहिणी अशा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या बहिणी कमेंट करत आहे की आम्हाला अजूनही पैसे आलेले नाहीत. आम्हाला अजूनही पैसे आले नाही. आम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ता मिळाला होता, पण मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आम्हाला अजूनही मिळालेला नाही. तर हप्ता का मिळाला नाही? हप्ता का मिळाला नाही आणि हप्ता तुम्हाला समोर मिळू शकतो का? तुमचे पैसे पुन्हा समोर सुरू होऊ शकतात का? याबद्दल तुम्हाला मी थोडी अपडेट देणार आहे. सोबतच आज जो काही वितरणाचा दिवस आहे, आपण वाट पाहत होतो की जी.आर. आल्यानंतर कमीत कमी लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते त्या बहिणींना जी.आर. आल्यानंतर पैसे येईल. आपण शनिवारी बँकेला सुट्टी होती, शुक्रवारी वाटप झाला, रविवारी सुद्धा आपण वाट पाहिली, सोमवारी सुद्धा कालच्या तारखेला पैसे आले नाही, वाटप सुरू झालेला नाही. मग आज मंगळवार आहे आणि बघा, आज जर कदाचित पैसे आले नाही, आज जर आपण या गोष्टीला सहमत असणार का आज वाटप सुरू झाला पाहिजे. आज जर वाटप सुरू झाला तर सर्व पात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळेल. पण जर कदाचित आज वाटप झाला नाही आणि जर तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आलेच नाही, जर मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले नाही, तर त्यामागे कारण काय? त्यामागे कारण काय आणि तुमचे बंद झालेले पैसे पुन्हा सुरू होऊ शकतात का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. सोबतच याच टॉपिकवर, याच रिलेटेड बघा, खुशखबर असणार आहे तुमच्यासाठी. खुशखबर असणार आहे तुमच्या केवायसी बद्दल. केवायसी न केल्यामुळेच पैसे बंद झाले काही बहिणींचे केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले. सोबतच आता जर तुमचे पैसे मार्च एप्रिल पर्यंत आले असेल, त्या बहिणींसाठी सुद्धा खुशखबर आहे. या टॉपिकवर आज संध्याकाळी व्हिडिओ येणार. या टॉपिकवर आज संध्याकाळी 6 वाजता तुमच्यासाठी 100% व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. केवायसी बद्दल तो व्हिडिओ आहे. तर बघा, आता जो काही महत्वाचा विषय आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप संपला का? आज संध्याकाळपर्यंत आपण दिवसभरात वाट पाहू. जर नाही आला तर मग पैसे न येण्यामागचं पैसे बंद होण्यामागचं कारण काय आहे? तर बघा, या ठिकाणी आता बघा 2 ते 3 कारण आहे. तुम्ही बाकी काही व्हिडिओ पाहिले असतील. डीबीटीचं एक कारण आहे, त्यानंतर केवायसीचं कारण आहे, त्यानंतर काही जे काही अपात्रतेचे आणि पात्रतेच्या अटी तुम्हाला त्यामध्ये सांगितल्या जातात. सर्वात आधी बघा, पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार, पण महत्वाचं कारण सर्वात आधी या ठिकाणी समजून घ्या की जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी झाली होती, जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी झाली, तुम्हाला असं वाटलं की केवायसीच्या माध्यमातून आपले जे काही पैसे आहे, आपले केवायसी शासनाने अप्रूव्ह केली. केवायसी अप्रूव्ह केली म्हणूनच आपले पैसे आतापर्यंत फेब्रुवारी पर्यंत आले असं तुम्हाला वाटत होतं. पण शासनाने काय केलं? जो काही मार्च आणि एप्रिल महिन्याचा गॅप घेतला, मार्च महिन्यामध्ये बघा फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचं वाटप झाला होता, पण मार्च एप्रिल महिन्याचा गॅप या ठिकाणी आला. या सर्व गॅप मध्येच बघा, भरपूर लाडक्या बहिणींना केवायसीच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेलं आहे. केवायसीच्या माध्यमातून कशा प्रकारे? तर तुम्ही जे काही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये केवायसी पूर्ण केली, तुमचे केवायसी मध्ये पैसे सुरूच होते. पण या 2 महिन्याच्या गॅपमध्ये शासनाने खोल पडताळणी केवायसीची केलेली आहे. केवायसीची खोल पडताळणी केली आणि यामध्ये ज्या बहिणींना पैसे आले नाही त्या बहिणींची इन्क्वायरी आधार क्रमांक महिला व बालविकास मध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या कुटुंबात एकतर सरकारी नोकरी आहे किंवा तुमच्या कुटुंबातील उत्पन्न जास्त आहे. उत्पन्न जास्त आहे हे सर्वात मोठं कारण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर काही बहिणींनी ITR भरलेला आहे. ITR म्हणजे आता तुम्हाला बघा, डिटेलमध्ये जे काही व्हिडिओ आहे ते युट्यूबवर मिळून जातील, पण इन्कम टॅक्सच्या रिलेटेड ते ITR किंवा मग आपण 0 ITR सुद्धा या ठिकाणी भरतो. लोन वगैरे घेण्यासाठी, होम लोन, पर्सनल लोन जे काही, त्यासाठी ITR भरावा लागतो. त्याचबरोबर एका राशन कार्डवर काही बहिणींनी जास्त अर्ज भरले. एका राशन कार्डवर जास्त अर्ज भरल्यामुळे सुद्धा काही बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे. तर हे जे काही मी तुम्हाला या ठिकाणी रिझन दिलेले आहे, यापैकी कोणतं तरी रिझन तुमच्या कुटुंबामध्ये असेल, त्यामुळे तुमचे पैसे बंद झालेले असणार. एकतरी कारण या ठिकाणी 100% असेल, उत्पन्न जास्त असेल. यामागे महत्वाचं रिझन काय? तर तुमच्या पतीवडिलांचा आधार क्रमांक. जो काही तुम्ही पतीवडिलांचा आधार क्रमांक दिला त्या बहिणींची केवायसी पूर्ण झाली, बरोबर. ज्यांनी स्वतःचा आधार क्रमांक दिला, पतीवडिलांचा आधार क्रमांक दिला, त्यामुळे केवायसी कंप्लीट झाली. केवायसी कंप्लीट झाल्यानंतर मग केवायसी सबमिट झाली, तर शासनाकडून चौकशी सुद्धा करण्यात आली. तुमची केवायसी सबमिट झाली होती, तुमची केवायसी सक्सेसफुल होती, म्हणजे लाभार्थी बहीण हयातमध्ये आहे हे सरकारला समजलं केवायसी केल्यानंतर. त्यानंतर मग रेग्युलर हप्ते तुमचे फेब्रुवारी पर्यंत सुरू राहिले. पण या सर्व गोष्टीवर तुमच्या पती वडिलांच्या आधार क्रमांकाच्या मदतीने
तुमच्या पती वडिलांच्या आधार क्रमांकाच्या मदतीने या ठिकाणी या 2 महिन्यामध्ये खोल चौकशी झाली. या 2 महिन्यामध्ये खोल चौकशी झाली आणि त्यामध्ये मग जे काही अपात्रतेच्या अटीमध्ये तुमचा अर्ज सापडला, त्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत ते शासनाने तुमचे बंद केले. तुम्हाला जर या सर्व गोष्टीमुळे पैसे बंद झाले आहे का, तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये तुम्हाला जाऊन चौकशी करायची आहे. त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक दिल्यानंतर तिथले अधिकारी तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकावरून चेक करून सांगतात की कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे बंद झाले. कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे बंद झाले. तर तुम्हाला माहिती आहे, मी ऑनलाईन तक्रार सुद्धा टाकलेली आहे. ऑनलाईन तक्रारीचे सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहे. बघा, ऑनलाईन तक्रारीमध्ये ज्या तक्रारीचं उत्तर आलं मंत्रालयामधून, बघा एक तुम्हाला स्क्रीनशॉट या ठिकाणी दाखवतो. ते उत्तर आपल्याकडे आलेलं आहे. या ठिकाणी बघा, ज्या अधिकाऱ्याने ही तक्रार चेक केली त्यांचं नाव, आणि या तक्रारीमध्ये बघा काय म्हणत आहे की एका राशन कार्डवर 2 पेक्षा जास्त अर्ज भरलेले आहे. एका राशन कार्डवर 2 पेक्षा जास्त अर्ज भरल्यामुळे मंत्रालयातून हा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. मंत्रालयातून चौकशी सुरू आहे. मंत्रालयातून हा अर्ज रद्द करण्यात आला KYC नंतर. मग याचा अर्थ काय, तर तुमच्या जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी नाही, तर KYCची चौकशी मंत्रालयामधून, हेड ऑफिस मधून केली जात आहे. त्याच ठिकाणी पूर्ण IT विभागाकडून डेटा मागवला जात आहे. म्हणजेच परिवहन विभागाकडून 4 चाकी कार आहे का, किंवा सरकारी नोकरी आहे का, किंवा मग राशन विभागाकडून तुमच्या कुटुंबात किती लाभार्थी बहिणी लाभ घेत आहे, ITR भरलाय का, या सर्व गोष्टी जे आहे ते शासनाकडून डेटा मागवला गेला आणि मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खोल चौकशी झाली आणि लाभार्थी बहिणींचे पैसे बंद करण्यात आलेले आहे. दुसरं कारण असणार आहे डीबीटीचं. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डीबीटी म्हणजे काय असते, तर तुमचा कोणताही एक बँक अकाउंट, तुमच्याजवळ 2-3 बँक अकाउंट असेल तरी पण एकच बँक अकाउंट आणि तुमचं आधार कार्ड जे आहे ते गव्हर्नमेंटच्या डीबीटी डिपार्टमेंटमध्ये लिंक असते. आणि डीबीटीच्याच मदतीने शासन जे तुमच्या आधार कार्डवर पैसे टाकते. आधार कार्डला तुमचा अकाउंट नंबर लिंक असते आणि त्या अकाउंटवर ऑटोमॅटिक पैसे जमा होतात. मग हे तुमचं अकाउंट पाहिजे डीबीटी ऍक्टिव्ह. एकतर डीबीटी ऍक्टिव्ह किंवा डीबीटी इनेबल. ऍक्टिव्ह किंवा इनेबल असेल तरच तुमच्या आधार कार्डवर पाठवलेले पैसे तुमचे त्या बँक खात्यामध्ये जमा होतात. तुमचं जर अकाउंट डिसेबल किंवा इनॅक्टिव्ह असेल तर मग या ठिकाणी जर पैसे पाठवले तर या ठिकाणी जमा होत नाही. पेमेंट जे आहे ते ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जात असते. ऑटोमॅटिक पेमेंट कॅन्सल होते. याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. या ठिकाणी बघा, जुनी पेमेंट हिस्ट्री आहे. एका लाभार्थी बहिणींची जुनी पेमेंट हिस्ट्री आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसून येते आधार मॅपिंग नॉट एक्झिस्ट आणि पैसे जे आहे ते या ठिकाणी पेमेंट कॅन्सल झालेलं आहे. त्यानंतर मग जेव्हा त्यांनी आधार मॅपिंग केलं, आधार डीबीटी ऍक्टिव्ह केलं, तर त्यांचे जे काही पैसे आहे ते सर्व पैसे जमा झाले. आधार मॅपिंग म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह नाही. आधार सीडिंग याचा अर्थ डीबीटी ऍक्टिव्ह नसणे, त्यामुळे पैसे कॅन्सल होतात. हा मुद्दा सुद्धा तुमच्यासोबत झालेला असू शकते. त्यामुळे ज्या बँकेमध्ये तुमचं आतापर्यंत पैसे आले त्या बँकेमध्ये तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते ऑनलाईन चेक करा. आपल्या चॅनलवर सुद्धा या टॉपिकवर भरपूर व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही डीबीटी कसं चेक करायचं, किंवा युट्यूबवर सुद्धा तुम्ही सर्च करा डीबीटी कैसे चेक करे किंवा डीबीटी कसं चेक करायचं, तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील. जो काही मी तुम्हाला या ठिकाणी डीबीटीचा प्रॉब्लेम सांगितला, तर तो खूप कमी टक्केवारी असेल की डीबीटी मुळे किंवा बँकेमध्ये केवायसी न केल्यामुळे पैसे आलेले नाही. डीबीटी ऍक्टिव्ह केल्यानंतर परत तुमचे पैसे रेग्युलर सुरू होतील. त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. जर तुमचं डीबीटी इनॅक्टिव्ह असेल, तुम्ही चेक केलं इनॅक्टिव्ह दाखवत आहे, मग ऍक्टिव्ह कसं करायचं. जर खूप जास्त बहिणी अशा असेल की डीबीटी इनॅक्टिव्ह झालेला आहे, तर त्यासाठी मग तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा. तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ येईल की तुमच्या बँकेमध्ये ऑनलाईन पद्धतीने डीबीटी ऍक्टिव्ह कसं करायचं. डीबीटी इनॅक्टिव्ह झालेल्या खूप कमी बहिणी असेल या विषयामध्ये, पण केवायसीच्या पडताळणीमध्ये सापडलेल्या किंवा केवायसी न केल्यामुळे किंवा पतीवडिलांच्या आधार क्रमांकावरून चौकशी झाल्यामुळे त्या बहिणींचे पैसे बंद झाले, अशा बहिणी खूप जास्त मोठ्या संख्येमध्ये आहे. त्यामुळे आजचा दिवस आपण वितरणाची वाट पाहू. आज दिवसभरामध्ये वाटप होतो का